लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विश्वासातील तसेच आमदार प्रशांत ठाकूर व युवा नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार एकनिष्ठतेने काम करणाऱ्या डॅशिंग समाजसेविका तथा माजी नगरसेविका नीताताई माळी या पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। नीताताई माळी या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी कोकण संध्याला दिली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 18 हा शेकाप पक्षाचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित होता, मात्र आता त्या ठिकाणी मागील निवडणुकीत निवडून आलेले तेव्हाचे माजी नगरसेवक यांनी आता भाजपात पक्षप्रवेश केला असल्याने शेकाप पक्षाची ताकद या ठिकाणी उरलेली नाही। मात्र आता भाजपात प्रवेश केलेला याच उमेदवारांना आता स्थानिक लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून त्याऐवजी याच परिसरात अनेक वर्ष वास्तव्यास असणाऱ्या व 365 दिवस प्रभागात फिरून प्रभागाचा विकास करणाऱ्या नीताताई माळी यांनाच भाजपाने तिकीट द्यावे, तरच आम्ही भाजपाला मतदान करू असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले। नीताताई माळी या जय भवानी मित्रमंडळात असल्याने त्यांनी या ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले असून 365 दिवस त्यांचा प्रभागात राबता असून विविध लोकांच्या अडचणी जसे की रुग्णालय बिल कमी करणे, स्थानिक पोलीस ठाण्यात काही समस्या, तरुणांना रोजगार, महिलांसाठी विविध योजना, प्रभागातील रस्ते बनवणे, प्रभागातील शौचालय गटारे दुरुस्ती करणे, छत्रपती संभाजी महाराज मैदान सुशोभीकरणाबाबत प्रशासनाशी पाठपुरावा करणे, प्रभागात पेवर ब्लॉक लावणे, सीसी गटार, व्यायामशाळा, समाज मंदिर बांधणे यासारखे अनेक कार्य केले आहेत। नीताताई माळी यांना याआधी पनवेल नगरपालिकेचा दांडगा अनुभव असून त्यावेळी प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच आजचा प्रभाग क्रमांक 18 मधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेस पक्षातून निवडून आल्या होत्या। प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांनी विविध प्रकारचे लेखी पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावली होती। तसेच त्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी एकनिष्ठ असल्याने त्यांची साथ कधीच सोडली नाही। एक साधारण महिला ते नगरसेविका इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास नीताताई माळी यांनी केला असून त्याची पोचपावती देखील त्यांना वेळोवेळी मिळाली आहे। तरी या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट देऊन प्रभाग क्रमांक 18 मध्ये कमळ फुलवावे अशी मागणी प्रभाग क्रमांक 18 मधील विशेषतः भुसार मोहल्ला, कापड बाजार, मांडवकर वाडा, भोपी चाळ येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे।